संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज ट्रॅक्टर मोर्चा काढला जातोय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक भूमिका घेतेय। सरकारला विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी कर्जमाफीच्या दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेने केला आणि हा ट्रॅक्टर मोर्चा काढला। अंबादास दानवे त्याचं नेतृत्व करतात। बघतो आणखी तपशील याबाबत आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। सचिन, अंबादास दानवेंच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा सुरू झालाय, काय नेमक्या मागण्या आहेत ठाकरेंच्या सेनेच्या? रिद्धी, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधारी पक्षांकडून जी आश्वासनं देण्यात आली होती ती आश्वासने अजूनही पूर्ण करण्यात आलेली नसल्याचा आरोप करून गेल्या 5 जून पासून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला क्या हुआ तेरा वादा अशा पद्धतीचं नाव देण्यात आलेलं आहे। आणि आज हे आंदोलनाचा एक भाग म्हणून क्रांती चौक येथून ही ठाकरेंच्या शिवसेनेकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात येत आहे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे स्वतः ट्रॅक्टर चालवून या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। ते स्वतः आता ट्रॅक्टर या ठिकाणी चालवत आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा लाडक्या बहिणीला 2100 रुपये महिना द्यायचा असेल, त्याचबरोबर जे इतर वादे होते ते निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीच्याकडून करण्यात आले होते त्यामध्ये अजूनही त्या पूर्ण झालेले नाहीये। त्या अनुषंगाने हा आंदोलन आहे आणि यापूर्वी काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की लोकप्रतिनिधींना निवेदन देणं, त्याचबरोबर विविध तालुका स्तरावरती बैठका घेणं या आंदोलनाचा सर्व भाग होता आणि आज ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली आहे आणि उद्या बैलगाडी रॅली देखील काढण्यात येणार आहे। हा आंदोलनाचा भाग म्हणून आज ही ट्रॅक्टर रॅली विभागीय आयुक्तांकडे जाणार आहे आणि विभागीय आयुक्तालयामध्ये या रॅलीचे रूपांतर सभेमध्ये होणार आहे। त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहे। ते पुण्यावर इशारा साधतात, ते कुठले मुद्दे मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित, त्याच्यामुळे पुढचे तपशील या मोर्चाविषयीचे वेळोवेळी त्यांच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सचिन।